रेकॉर्डिंग आलं की. ओके गुड. टेक्नॉलॉजिकली चॅलेंज. नमस्कार. नमस्कार. नियम आणि अटी लागू या नाटकाच्या निमित्ताने आपली भेट झाली. माझं नाव क्रांती गोडबोले. आपण आज संकर्षण कराडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला भेटलोय. आता नाटक वेड्या प्रत्येकालाच एकदा नाटकाचा किडा लागला की तो जाता जात नाही असं म्हणतात. तर तुला ह्याची जाणीव कधी झाली की ह्या क्षेत्रातच करिअर करावं किंवा तो नाटकाचा किडा कधी चावला? फार लहानपणी, म्हणजे मी 5-6 वर्षांचा होतो तेव्हाच मला असं वाटलं की आपण नाटकात काम करावं. माझे बाबा बँकेत मॅनेजर म्हणून रिटायर्ड झाले, पण बँकेत काम करत असतानाही ते प्रायोगिक नाटकांमधून काम करायचे आणि त्यांचं काम आईच्या मांडीवर बसून बघण्याचा योग आला, आनंद मिळाला. त्याच्यामधून असं वाटायचं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे आपल्याला करता आलं पाहिजे, ह्याच्यात काहीतरी करता आलं पाहिजे. मग ते बाबा अभिनय करताना बघताना इतकं छान वाटायचं, आपणही ते करावं असं वाटायचं. मग त्यांच्यामुळेच मला परभणीतला, जिथे माझं बालपण गेलं, शाळा कॉलेज सगळं, तिथे मला नाटकांचे काही ग्रुप मिळाले आणि मग प्रायोगिक नाटकांमधलं काम सुरू झालं. मी पहिल्यांदा काम केलं तेव्हा 26 फेब्रुवारी 1995 साली मी पहिल्यांदा काम केलं. तेव्हा मी 6-7 वर्षांचा होतो. अच्छा. म्हणजे लहानपणी घरून प्रोत्साहनच मिळालं म्हणायचं, म्हणजे अजिबात विरोध वगैरे झाला नाही, अजिबात नाही. आणि फक्त ह्याच्यामध्ये एकच गोष्ट होती की छंद म्हणून करायची गोष्ट व्यवसाय म्हणून करायची का, हा एक जरा प्रश्न होता. पण तोही आई बाबांच्या सपोर्टमुळे निकाली निघाला आणि बाबा स्वतःच काम करत असल्यामुळे काही प्रश्न नव्हता आणि आईचा भक्कम पाठिंबा. तिने कधीही आम्हाला कशाला हे करू नका असं म्हणाली नाही किंवा हे का असं म्हणाली नाही. फक्त जे काही कराल ते प्रामाणिकपणे करा, मन लावून करा, सातत्याने करा, एवढे आम्हाला बेसिक धडे त्यांनी दिलेत. तर चांगलं आहे. आणि मग पहिला बिग ब्रेक असा मिळाला असं तुला स्वतःला कधी जाणवलं? म्हणजे लहानपणी आपल्याला काही कळत नसतं, आपण नाटकात काम करतो, कविता वाचतो, स्टेजवर जातो, पण बिग ब्रेक अजून नाहीच मिळालाय. कारण काय, आपण जसे जसे आयुष्याचे टप्पे पार करत जातो तसा तसा तो टप्पा आपल्याला पुढच्यापेक्षा छोटा वाटायला लागतो. त्याच्यामुळे अजून तरी आत्ता तर काम करिअर सुरू झालं, म्हणजे आता 2008 पासून व्यावसायिक नट म्हणून काम करतोय मुंबईमध्ये, 15 वर्ष झाली. पण मला असं वाटतं की अजून खूप बाकी आहे, खूप म्हणजे खूप मोठा पल्ला बाकी आहे, तो सातत्याने पार पाडायचा आहे. त्याच्यामुळे बिग ब्रेक अजून खूप यायचे आहेत, ती येत राहतील. जे आलेत ते एक छोटा छोटा भाग आहेत. सो तुला म्हणजे ह्या क्षेत्रात यायचं झालं की आता आपण म्हणतो या क्षेत्रामध्ये गाणं झालं, नाटक झालं, अभिनय झाला, तर सगळे अनेक पैलू कलाकारात असावे लागतात. तर पण त्यातला कुठला पैलू तुला महत्वाचा वाटतो की तो अगदी आलाच पाहिजे? मला कलाकार असणं फार महत्वाचं वाटतं. कलाकार म्हणल्यानंतर आपण जसं म्हणतो की कलेमध्ये जे जे काही येतं त्या सगळ्यामध्ये मुसाफिरी आपल्याला करता आली पाहिजे. मग राईट फ्रॉम पाककला टू अगदी नृत्य आहे, गायन, जे काही आहे काय. आणि आजकालचं जग हे व्यावसायिक जग झालेलं आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या अंगाने स्वतःला विकता, मी कलेच्या बाबतीत म्हणतोय, वेगवेगळ्या अंगाने स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे. स्वतःचे वेगवेगळे गुण व्यवसायात कसे वापरता येतील याचा अंदाज घेता आला पाहिजे. उद्या जर मला कोणी म्हणाला की तू या कार्यक्रमाचं निवेदन करशील का, तर हो मी तयार आहे. या कार्यक्रमात तू अभिनय करशील का, हो मी तयार आहे. तू आमच्यासाठी गाणं गाशील का, तर हो मी तयार आहे. तू आमच्यासाठी कविता लिहिशील का, तर हो मी तयार आहे. आपल्या दुकानामध्ये, कलेच्या या दालनामध्ये, दुकानामध्ये नाही असं काही असता कामा नये वर्ज, जेणेकरून आपली व्यावसायिक व्याप्ती वाढायला मदत होते. त्याच्यामुळे यातला कुठला एक पैलू आवडीचा तर मला उत्तर नाही देता येणार. मला कलाकार असणं फार महत्वाचं वाटतं. अतिशय छान. आणि आता ह्या नाटकाच्या निमित्ताने तुझी श्री चंद्रकांत कुलकर्णी किंवा प्रशांत दामले यांच्याबरोबर काम सतत करत असताना एखादा त्यांच्या बाबतीत घडलेला गमतीशीर किस्सा म्हणा किंवा काही देवाणघेवाण विचारांची झाली? खूप खूप होते. कारण ही दोन्ही माणसं अशी आहेत ना की आपल्या आपल्या कामामध्ये ही फार मोठी माणसं आहेत, मोठ्या उंचीवरची माणसं आहेत. 2015-16 साली खरं तर मी यांच्या आयुष्यात तसा कामाच्या निमित्ताने आलो किंवा माझ्या आयुष्यात हे आले असं म्हणायला पाहिजे की कारण हो आपल्या आयुष्यात ते येणार ना. तर चंकू सरांनी मला साखर खाल्लेला माणूस या नाटकामध्ये काम करायची संधी दिली. त्यात प्रशांत दामले सर होते, शुभांगी गोखले होत्या. तर तेव्हा त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. पण मग त्यानंतर चंकू सरांबरोबर मी थेट काम केलं नियम वाटी लागूमध्ये 2023 साली. पण
15 ते 23 या काळामध्ये मी प्रशांत सरांबरोबर मात्र सातत्याने काम करत आलो. आम्ही सारे खवय्ये, किचन कलाकार, सारखं काहीतरी होतंय, तू म्हणशील तसं, लॉकडाऊन मधले कार्यक्रम असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टींनी आम्ही एकत्र राहिलो आणि खूपच वेगळ्या अर्थांनी समृद्ध करणारा, कलाकारातला पैलू घडवणारा असा यांच्याबरोबरचा सहवास आहे. आणि गमतीशीर प्रसंग तर रोज होत असतात. म्हणजे काय त्याच्यामध्ये काही खाडा पडत नाही, नाविन्य इतके होत असतात. पण काय, मुलाचं मार्गदर्शन फार मिळतं. म्हणजे प्रशांत सर आजही माझ्या प्रत्येक वर्षीच्या डायरीवरती त्यांचा शेरा लिहितात आणि मला शुभेच्छा देतात. ते याही वर्षीच्या डायरीवरती त्यांनी पहिल्या पानावरती इतका सुंदर शेरा लिहिलाय, शुभेच्छांसह प्रशांत दामले, जे आहे ते राख, नाही ते मिळव. तर ह्या गोष्टी फार मुलाच्या आहेत. किंवा चंकू सर सुद्धा कुठलंही काम करताना ते असं कर की त्या क्षणी ते खरं वाटलं पाहिजे, तर अभिनय नैसर्गिक होतो. ह्या बोलता बोलता आलेल्या ज्या काही टिप्स आहेत ह्या तुम्हाला खोटं वाटेल पण एक अक्षरशः आपल्याला वेगळा पैलू देतात, कलाकार म्हणून घडवतात. ही दोन्ही माणसं फार मोठी आहेत, त्यांच्या कामामध्ये बाप माणसं आहेत आणि त्यांचा सहवासच माझी श्रीमंती गेल्या 8-10 वर्षातला. म्हणजे नक्की गुरुकिल्ली या दोन्ही गुरुंकडनं खूपच मिळाली. 100%. कारण हे खरंच गुरुच आहेत. म्हणजे व्यावसायिक नट म्हणून कसं असावं, कसं वागावं, काय बोलावं, काय बोलू नये, किती ऍक्टिव्ह असावं, किती एनर्जेटिक असावं, नाटकाला किती प्राधान्य द्यावं, नाटकाचा प्रयोग किती गांभीर्याने करावा, हे प्रशांत सरांकडून फार शिकण्यासारखं आहे. तसं चंकू सरांकडून तो प्रयोग किती शिस्तीत करावा, त्याला महत्व किती द्यावं, ते किती भिनवावं, हे तुम्हाला कुणी न सहवासाशिवाय शिकवू शकत नाही. आणि ह्या काही आर्टिक्युलेट केलेल्या व्याख्या नाही आहेत की असं असं केल्याने असं असं होतं. हे त्यांच्याकडून घेणंच आहे. ते बी देअर अँड सोक द ॲटमॉस्फिअर आपण म्हणतो ना, तसं ते आहे. आणि या दोघांकडून ते खूप मिळतं. तर तुला नक्कीच चांगला गुरु मार्गदर्शन मिळालेलं आहे असं मी म्हणू शकते. आता लिखाणाकडे थोडंसं वळूया का? तू तुझ्या रायटर म्हणून एखाद्याने तयारी करायची असेल तर तू काय मुलाचा सल्ला देशील? मला असं वाटतं की लिखाणामध्ये ना नैसर्गिकता खूप असली पाहिजे. म्हणजे असं आहे बघा की जितकं खरं लिहाल ना तेवढं ते लोकांना आपलंसं वाटतं, जितकं नैसर्गिक लिहाल ना तेवढं ते लोकांना रिलेटेबल वाटतं. काय आता नियम वाटी लागूच्या बाबतीत आहे, प्रत्येक वयोगटातली जोडपी म्हणतात की आम्हाला हे आमचं नाटक वाटलं. तू म्हणशील तसंही पाहिल्यानंतर लोक म्हणतात की आम्हाला हे आमचं नाटक वाटलं. त्याचं कारणच ते आहे की त्यातले संवाद हे आजची काळातली भाषा ते पात्र बोलले ना तर ते खरं वाटतं. म्हणजे आपण कधीच घरामध्ये येऊन अगं तू आज माझ्याशिवाय काय केलंस असं या पुस्तकी भाषेत बोलत नाही. तर एकतर संवाद आजच्या काळातली डे टू डे लाईफ मधले हवेत. घटना ही सध्याच्या परिस्थितीशी रिलेटेबल वाटावी अशी हवी. याच्यातून ते लिखाण रिलेटेबल होतं, आवडतं आणि ते कंटेम्पररी ज्याला आपण म्हणतो ते त्या काळातल्या लोकांना आपलंसं वाटतं. बरोबर. आणि साधारण नाटक लिहायचं म्हटलं तर तू एका वेळेला एका जागी बसून काय आपलं सगळं कम्प्लीट होत नाही, तर त्याचं रिरायटिंग आणि हे साधारण किती काळ त्याच्यासाठी घालावं लागतं? म्हणजे हा जरा ट्रिकी क्वेश्चन आहे. नाही बरोबर आहे, ही टाइम टेकिंगच प्रोसेस आहे. पण लॉकडाऊनच्या काळात मी नियम वाटी लागू हे नाटक लिहिलं, त्याच्यामुळे ते अगदी 8 दिवसातच झालं होतं. सारखं काहीतरी होतं हे नाटक पण मी लॉकडाऊनच्या काळात लिहिलं, तेही 15-20 दिवसात झालं होतं. तुम्हाला किती शांत आणि किती खरंच त्याच्यातला वेळ मिळतोय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. खूपदा असंही होतं की काही ड्राफ्ट तयार होतात, दिग्दर्शकाला पटत नाही, रिराईट करावा लागतो. काही ड्राफ्ट तयार होतात, स्वतःला आवडत नाही, रिराईट करायला लागतो. काही ड्राफ्ट तयार होतात, व्यावसायिक नाटकाच्या गणितात बसत नाही, रिराईट करायला लागतो. एंडलेस आहे. कधी कधी होतं असं की काही नाटक 6 महिने लिहाल, वर्षभरही लिहाल, काही नाटकं लवकरही होती. खूपदा तर असं होतं की प्रयोग झाल्यानंतरही त्यातल्या काही घटना किंवा वाक्य बदलावी लागतात प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार किंवा त्यांच्या आवडीनुसार. तर ती प्रोसेस एंडलेस आहे. त्याच्यामुळे बरोबर ही काय अशी स्टँडर्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अशी नाहीये की 15 दिवस वेळ दिला, 8-8 तास की 16व्या दिवशी नाटक तयार, असं नाही होत. तर ते तुम्ही त्याच्यासाठी किती तयार आहात, तुम्ही ती भावना किती वेळेत मांडू शकता, याचं ते अंकात न बसणारं गणित आहे. अच्छा. तर आता सादरीकरण करायचं नाटकाचं भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये तर काहीतरी फरक तुम्हाला जाणवलाच असेल. खूप आहे की चॅलेंजेस खूप आहेत. भारतामध्ये कसं किंवा मुंबई पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक नाटकाचा प्रयोग करताना आता माहिती असतं की रिस्पॉन्सच्या जागा कुठे कुठे आहेत, कुठे हमखास लाफ्टर येणार आहे. कधी कधी काय होतं, देश सोडल्यानंतर 15-20 वर्ष परदेशात घातल्यानंतर तेच वाक्य तुम्हाला तेवढं रिलेटेबल वाटेल की नाही याची एक शंका असते. त्याच्यामुळे लाफ्टर कमी जास्त होतात. हे झालं परफॉर्मन्सच्या बाबतीत. सेटच्या बाबतीत आहे, तिथे आम्ही 22 लोकांची टीम घेऊन काम करतो, इथे आम्ही 8च लोक काम करतो.
इथे सेटही लावायला लागतो, कपड्यांना इस्त्री करायला लागते, तुमचं तुम्हालाही बघायला लागतं, समोरच्याचंही बघायला लागतं. सगळ्याच गोष्टी चॅलेंजिंग होऊन जातात परदेशात प्रयोग करणं म्हणजे. एकतर काय, तुम्हाला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रयोग करताना तुम्हाला फक्त कलाकार म्हणून काम करायचं असतं. इथे तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंटची कामं करायला लागतात. बरोबर. आणि ते करत असताना जर हमखास येणाऱ्या रिस्पॉन्सच्या ठिकाणी जर शांतता आली प्रेक्षकांकडून, तर खचून न जाता ते तेवढ्याच स्ट्रॉंगली पुढे तुम्हाला न्यायला लागतं. कारण हा प्रेक्षकांमधला सुद्धा फरक आहे. त्याच्यामुळे प्रतिसाद ते प्रयोग ह्या सगळ्यामध्ये खूप अंतर असतं तिथे आणि इथे. आणि आता तू मला वाटतं गाणं शिकलास, तर त्यातला क्रूनिंग हा प्रकार जरा इंटरेस्टिंग आहे आणि तो तुझ्या बाबतीत जास्ती मी ऐकिवात आलाय किंवा वाचता आलाय. तर त्याच्याबद्दल काहीतरी. क्रूनिंग म्हणजे? क्रूनिंग हा एक वेगळ्या आवाजाचा प्रकाराचा सराव तू जास्ती ते वापरतोस नाटकामध्ये असं. मला काय होतं की खूपदा असं होतं की एखादा माणूस बोलताना आपल्याला वाटत नाही की हा गात असेल, किंवा गाताना असं वाटत नाही की हा याच आवाजात बोलत असेल. तर काय होतं, नाटकामध्ये बोलताना तुम्हाला घशाची काळजी घेऊन बोलावं लागतं आणि गाताना परत एक तुम्हाला तितकं ते बरं सुद्धा गावं लागतं. पण त्याला काही इलाज नाही, ते थोडंसं अभ्यासाने आणि अनुभवाने येतं आणि गातानाही मजा येते आणि वाक्य बोलतानाही मजा येते. बरोबर. तर आता नेहमी हा आवाजाचा सराव आणि त्यासाठी तू काळजी घेतच असेल, पण त्याच्यासाठी तोंडावर ताबा ठेवणं, तू फूडी आहेस म्हणून विचारलं, तू बऱ्याच फूड. नाही, मला प्रशांत सरांनी या बाबतीत एक फार छान टिप दिली आहे. ते मला म्हणाले, प्रयोगाच्या 2 प्रयोगांच्या मध्ये कमीत कमी बोल, तर तुझा आवाज जिवंत राहील. कारण मग मी त्याच्यामुळे काय होतं की प्रयोग झाल्यानंतर मी शक्यतो शांत असतो प्रयोगाच्या आधी. पण आजकाल मी ते शिकलोय. पूर्वी मी खूप धिंगाणा कर, बडबड बडबड कर, त्याच्याने आपल्याच आवाजावरती ताण येतो. मग ते म्हणतात की त्याच्याने ते ताण दिसतो. शांत राहून सुद्धा काही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे मी आजकाल हे शिकलोय तंत्र की 2 प्रयोगांच्या मध्ये शांत राहावं, कमी बोलावं. बाकी खाण्यावरती काही मी संयम ठेवत नाही, मी सगळं खातो. मी फक्त नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही आणि मी खात नाही, पण मी व्हेज प्रकारातलं सगळं खातो. पोटभर समोसे, वडापाव, तेलकट विलकट सगळं, भजे बिजे सगळं खातो. त्याचा काय त्रास होत नाही? काय त्रास नाही, काय काळजी म्हणजे मर्यादित खाल्लं की काही कशाचाच काही त्रास होत नाही. आणि तू किचन कलाकार किंवा आम्ही सारे खवय्ये, सारे मग वेगवेगळ्या ठिकाणी अँकरिंग केलंस, तर ते त्याचा अनुभव कसा वेगळा होता अपार्ट फ्रॉम नाटक? खूप छान. एक तर काय होतं बघा, तुमच्यासारख्याच अनेक महिला अचानक समोर येऊन बसतात ज्यांना मी कधी पाहिलं नसतं, कधी भेटलो नसतो. पण त्या आम्ही सारे खवय्येच्या ज्या निवेदनामुळे तुम्हाला सांगतो, मला महाराष्ट्रात आज असं एकही गाव नाही की जिथे मी उपाशी राहील. अच्छा. कारण चेहरा खूप घराघरात पोहोचतो. एकतर तो महिलांचा कार्यक्रम आहे, घरातल्या महिलेपर्यंत, गृहिणीपर्यंत तुम्ही पोहोचलात की घरातल्या सगळ्यांना तुमचं स्वागत करावंच लागतं असं. तर त्याच्यामुळे काय होतं की खूप छान छान पदार्थ खायला मिळाले, ओळखी झाल्या आणि घराघरात पोहोचता आलं लोकांच्या. आणि मुळात मला बडबड करायला खूप आवडतं, गप्पिष्ट आहे मी तसा. तर त्याच्यामुळे तुम्ही काय करता, कुठे राहता, मग तुमच्या घरी कोण असतं, अरे बापरे मग हे कधी झालं, असं मला प्रश्न विचारायची मुळात आवड आहे की जे त्यांना आपलेसे वाटावे. त्याच्याने तो संवाद होतो आणि ती गृहिणी आपलीशी होते, एक नातं तयार होतं. 2011-12 पासून ते 2023 पर्यंत मी तो कार्यक्रम करत आलोय. त्याचा अनुभव अप्रतिम आहे. आणि किचन कलाकारमध्ये तर दामले सरही होते, ते एक वेगळं ट्युनिंग. त्यात बरेच पॉलिटिशियन्स आले, त्यांच्या ओळखी झाल्या, मजा आली, गप्पा मारता आल्या. तुम्हाला काय होतं, निवेदन ही एक अशी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला एक अशी जागा देते जिथे तुम्हाला त्या कार्यक्रमामुळे अधिकार मिळतो समोरच्या खासगी आयुष्यात शिरायचा. बरोबर. अन्यथा आपण रस्त्याने चालताना विचारू शकत नाही तुमच्या घरी कोण कोण असतं, ते म्हणतील तुला काय करायचं घरी जा. पण निवेदनाच्या खुर्चीत बसल्यानंतर आपण ते विचारू शकतो तुमच्या घरी कोण कोण असतं, आणि समोरच्याला उत्तर द्यायला लागतं. तर हे कनेक्शन त्या निवेदनाने मला दिलं. ओह, दॅट इज नाईस. आता त्याच धर्तीवरचा मी एक रॅपिड फायर क्वेश्चन, म्हणजे आवडता खाद्यपदार्थ? पुरणाची पोळी. आणि टोटल आतापर्यंत किती नाटकं तू केलीस? व्यावसायिक नाटकं 7, एकूण बरीच नाटकं केली आहेत. आवडता कलाकार? माझा अशोक सराफ, प्रशांत दामले. दिग्दर्शक? चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम. लेखक? संकर्षण कराडे, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर. हेच उत्तर अपेक्षित होती. नाही, काय मी तुम्हाला सांगतो, म्हणजे याच्यात उद्धटपणा नाही, काय आवडायला लागतो नक्कीच आहे. मी सुरुवातीला जेव्हा काम करायला लागलो, मला संजय मुनींनी एक वाक्य सांगितलं होतं की जोपर्यंत तू स्वतःला हिरो म्हणून वागवणार नाहीस, लोक वागवणार नाहीत. बरोबर. आधी तुला वागवायला लागेल. तसंच लिखाणाच्या बाबतीत आहे. माझं लिखाण जर मला नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल. त्याच्यामुळे मला वसंत सबनीस आवडतात, वपू काळे आवडतात, पु ल देशपांडे आवडतात, कानेटकरही आवडतात, मला जी कुलकर्णी पण आवडतात. मला जो माणूस व्यक्त होतो ना, मला तो सगळी माणसं आवडतात. खूप छान. त्याच्यामुळे मला सगळी लिहिणारी माणसं आवडतात. खूप छान.
आता लेखन, कविता, नाटक, गाणं सादरीकरण किंवा फूड शो होस्ट यापैकी कुठला प्रकार जास्तीत जास्त परत परत करायला आवडतो? ज्या वेळेला मी जे करत असतो ते मला सगळ्यात जास्त आवडतं, आवडतं. बरं. मी नियमवाटी लागू करताना मला नियमवाटी लागू आवडतं, तू म्हणशील तसं करताना ते आवडतं, खवय्ये करताना खवय्ये आवडतं, सिनेमा करताना सिनेमा आवडतो. म्हणजे लिव्हिंग इन द प्रेझेंट मोमेंट आणि गेटिंग Living- हॅपीनेस आउट ऑफ इट असं म्हणायला लिव्हिंग हरकत एज अन आर्टिस्ट, हम्म. कलाकार म्हणून जगता येण्याच्यासारखं भाग्याचं काही नाही आणि मला ते जास्त आवडतं. मग बरोबर. परफॉर्मन्स काही असू द्या, कलाकार म्हणून मज्जा घेता आली पाहिजे. आणि तुला रिकामा वेळ फारसा मिळत नसेल, पण मिळालाच तर काय काम रिलॅक्सेशन. आता मी तुमच्या घरी जे करत होतो ते वाचन किंवा लिखाण आणि आता काय मी मुंबईत असेल, घरी असेल तर माझी मुलं आहेत जुळी, एक बरोबर. मुलगा एक मुलगी, तर त्यांच्याबरोबर खूप मज्जा करायला आवडते आणि ते दुसरं काय. बरोबर. तर या नियम व अटी नाटकाप्रमाणे तू लिहिलंयस, तर तुमच्या घरीही मला असं वाटतं की नियम व अटी असतीलच. आहेत ना, 100% आहेत. हे नाटक आणि हा प्रयोग पाहिल्यानंतर मला बायकोनी एक अतिशय शांत आवाजात ज्वलंत प्रश्न विचारला की जी अक्कल तुला लिखाणात आहे ती वागण्यात का नाही, आणि त्याच्यानंतर मी शांत झालो. हेच नियम आणि ह्याच अटी आहेत, पण जोक सपाट, पण ती सपोर्टिव्ह असल्याशिवाय मी इथे बसूच शकलो नसतो. बरोबर. फार बेसिक गोष्ट आहे. तिला मी हे करिअर केलेलं चालतं, आई बाबांनी परवानगी दिली आहे, म्हणून मी आज अमेरिकेत नाटकाच्या प्रयोगानंतर हा इंटरव्ह्यू देऊ शकतो. तिची बाजू फार भक्कम असणं आवश्यक आहे. सो नक्कीच पाठबळ आहे. तर तू कुठला नियम अजिबात कधीही मोडत नाहीस? प्रामाणिकपणे कुठला सांगू शकशील? कशाच्या बाबतीतला? हा नियम व अटी, घरच्या ज्या नियम व अटी असतात आपल्या, तर अच्छा. कुठला अजिबात मोडू शकत नाहीस किंवा मोडत नाहीस, आणि कुठला हमखास नियम मोडतोस? अरे रे हा विसरलो, किंवा ही अट राहिली, अच्छा, गमतीचं म्हणून असं. हो बरोबर आहे, बरोबर आहे. मी बायकोला मोबाईल न दाखवण्याचा नियम कधीही मोडत नाही. आणि अट तसं काही नाही, म्हणजे खरं तर आमच्या घरात तसे काही नियम वाटी लागू नाहीये. Yeah. पण हळूहळू या नाटकामुळे सुद्धा मी सुद्धा काही थोडासा गोष्टी हे करायला लागलो की विचारलं पाहिजे तू कशी आहेस, कारण आता काय होतं की तू फक्त मुलांचंच विचारतोस, माझं काहीच नाही. बरोबर. मग हळूहळू तू कशी आहेस, तुझं काय चाललंय, बरी आहेस का, अशा गोष्टी होत राहतात. गंमत म्हणून आम्ही बाजूबाजूला, मी आणि माझे मिस्टर बसलो होतो, तर "ओ, हे आपल्या घरी पाहिजे, हे असं अटी आहे." तर कुपरखळ्या मारल्या ना? हा, कुपरखळ्या नक्कीच मारल्या. तोच नाटकाचा मला वाटतं USP आहे. या डेफिनेटली. आणि तुझ्या मुलांची नावं आणि त्याचा अर्थ साधारण मला जरा कुतूहल होतं हो, त्याच्याबद्दल. जुळी मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलाचं नाव आहे सर्वज्ञ आणि मुलीचं नाव आहे स्रग्वी. सर्वज्ञ हे माझ्या खरं तर बाबांनी शोधलेली नाव आहे. अच्छा. स्रग्वी हे नाव माझ्या आईने शोधलं होतं. आणि सर्वज्ञ इज हो, ते सर्वज्ञ, सर्वज्ञ आहे. ज्याला सगळं कळतं, ज्याला सगळं माहिती, आणि आपल्याला वाटतंच आपलं लेकरू सर्वज्ञ व्हावं. करेक्ट. त्यांनी सगळ्या जगात ज्ञानाच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर मुसाफिरी करावी. बरोबर. आणि सर्वज्ञ संकर्षण कराडे तो आहे. आणि स्रग्वी हे विष्णू सहस्त्रनामातलं नाव आहे. अच्छा. विष्णूच्या मस्तकावरची तुळस म्हणजे स्रग्वी असं म्हणतात. ओके. तर ते मला माहिती नव्हतं. स्रग्वी. आणि पुढे अजून मनोमनी मी तुझी पुढची पायरी, आता तू म्हणतोयस की मला प्रत्येक गोष्ट करायला, नवीन नवीन करायला आवडते, तर ऍज अ गोल म्हणून तुझं काय तुला समोर वाटतं की हे अजूनपर्यंत आपण केलं नाही, करून बघावं? माझा एक गोल आहे बघा, की सातत्याने कलाकार म्हणून काम करत राहायचंय, रिकामं नाही बसायचं. मी घरी असावा असा मला एकही दिवस नकोय. मला सातत्याने कलेच्या क्षेत्रात काम करायचंय. हा, गोल म्हणजे टेम्पररी गोल म्हणाल तर अजून कले क्षेत्रामध्ये अजून वेब सिरीज करायची राहिली आहे. अरे वा. काही सिनेमे स्वतःचे प्रमुख भूमिकेवरती नावावर लागले तर आनंद होईल. सुपरहिट नाटकं द्यायची आहेत, खूप लिहिलेली, काम करत असलेली, असे गोल्स खूप आहेत. पण त्यातला म्हणजे जिस्ट जर काढला तर कलाकार म्हणून सातत्याने काम करत राहायचंय. ओके. आणि तू ऑफकोर्स कविता छान करतोस, हे सगळ्यांना माहिती आहे. एखादी छोटीशी कविता ऐकवतो ना. आता नेमकं आपण परदेशात बसलोय आणि भारताची आठवण येत नाही असा एकही क्षण होत जात नाही. तर आपल्या भारताकडे आपण खूप सकारात्मकपणे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नेहमी आपण वाईट गोष्टींची चर्चा फार करतो, चांगल्या गोष्टींचंही कौतुक केलं पाहिजे. म्हणून ही कविता खास तुमच्यासाठी, की भिन्न भाषा, भिन्न राज्ये, वेगवेगळा वेश आहे, संस्कृतीने नटलेला हा भारत माझा देश आहे. अरे वा. कष्टाचा खातो घास आम्ही, सोन्याचा निघतो घरात धूर, सचिनची बॅट आमची आहे, आमचा आहे लताचा सूर. अरे वा. साहित्य कला विज्ञानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय आणि येत्या काही वर्षात आम्हाला महासत्ता म्हणून मिरवायचंय. विनंती करतो भावांनो, अनावश्यक खिसा भरू नका, 4 घास कमी खाणं पण भ्रष्टाचार तेवढा करू नका. सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू, रमजान दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू.
काय कुणाची विषाद आता अन काय कुणात आहे दम, मनात ठेवा देशाला आणि म्हणा वंदे मातरम. अरे वा, फारच छान. तू आता वेळात वेळ काढून इथे घरी आलास त्याबद्दल अतिशय आभार. धन्यवाद. आणि मला सुचलेल्या थोड्या 4 ओळी सांगून Please, संपूया आपण ही हो, मुलाखत. हो. साहित्य, लेखन, गाणं, कविता, नाटक अशा सर्व कलागुणांचे आकर्षण, नाव आहे त्याचे संकर्षण. धन्यवाद. मनमोकळ्या गप्पा झाल्या न घेता आढे वेढे, हम्म. मनापासून आभार मानते तुझे संकर्षण कराडे. किती छान, फारच छान. वा वा वा, खूप छान. आणि मला पण खूप आवडलं, ह्या मुलाखतीचा भाग होता आलं. परदेशात येऊन कुणीतरी आपले शब्द ऐकायला तयार आहे, हा आनंद फार मोठा आहे. कारण आजकाल बोलणारे भेटले, ऐकणारे भेटले, बोलल्या विना अंतरीचे जाणणारे शोधतो, असं ते आहे. पण आपलं कुणीतरी ऐकायला उत्सुक आहे, आपल्यासाठी एक खुर्ची तयार ठेवली, आपल्याला वेळ द्यायला उत्सुक आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. कारण टाइम प्राइसलेस आहे आणि लोकांकडे सगळं आहे, एकमेकांकडे द्यायला वेळ नाही. तो वेळ तुम्ही मला दिलात, माझा वेळ घेतला. थँक्यू सो मच. किती छान सांगितलं. थँक्यू. थँक्यू.